थोड्या वेळासाठी तिकडे गेलो आणि ही गर्दी. इथून एक शाडो येते पूर्णपणे क्लिअर मंदिराची एक उलटी शाडो आशीर्वाद देतो. पैसे दिले तरच तुम्हाला तो आशीर्वाद देईल, नाही तर आशीर्वाद मिळणार नाही. ऑरेंज घोडा, व्हाईट घोडा, ब्लॅक बिस्ट, बोले तो ब्लॅक घोडा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डूइंग अब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो, आता आहोत आम्ही हम्पीला. जसे की तुम्हाला माहिती आहे आमची चाललेली आहे हम्पी राईड, कारण आता गोवा कॅन्सल झालेली आहे, हम्पी गोवा राईड नाही आहे. सो हम्पीमध्ये आहोत, आमचा 4था दिवस आहे आणि आज पूर्णपणे हम्पी एक्सप्लोअर करायचं आहे. एक्सप्लोअर नाही म्हणजे जेवढा होईल तेवढा बघायचं आहे, दाखवायचं आहे, रेकॉर्ड करता आहे, तुम्हाला पण दाखवायचं आहे. सो आता आम्ही आहोत आमच्या रूमवर, टेरेसवर आलो आहे आम्ही. खाली रूम आहे, तो रूम पण खूप मस्त आहे. काल संध्याकाळी आलो तो स्टे, आणि आजचा पूर्ण दिवस एक स्टे. उद्या सकाळी आम्ही निघू आमच्या घरच्या प्रवासाला. पण आपण न्यू हम्पीमध्ये आहोत. हां, ते झालंच रे, न्यू असगाडियन. तर ॲक्च्युली ना गाव हम्पीचा तिकडे होता, पण तो त्यांना ट्रान्सफर करून इकडं आणला आहे. न्यू हम्पी बनवलेलं आहे. हा सगळा बघताय, हा एरिया न्यू हम्पीचा आहे. अजून हम्पी मेन जे हम्पी टेम्पल वगैरे आहे ना, सो ते चालू होतं इथूनच, पण मेन जे आहे ते अजून 4 किलोमीटर पुढे आहे. सो इथे सगळे होमस्टे, आणि तिथे जे हॉटेल वगैरे आहेत ते जास्त असे प्राईस जास्त आहे त्यांची, 6,000 7,000. तिथे आम्ही 2 दिवसासाठी 3200-3300 रुपयात आम्हाला 2 दिवस भेटला आहे. सो ऊन लागतो आहे. सो सकाळी सकाळी तिकडे मोर दिसले, त्यामुळे खूप मस्त वाटते. खूप मोर आहेत यार. सो कुछ नहीं, अभी उठा है, नाश्ता विष्टा करने के लिए जाना है. आंघोळ विंघोळ केल्यात आणि सगळे आता टेरेसवर फोटो काढायला आलेत. बघायला आलेलो पहिलं कसं काय आहे ते. यांचा फोटोशूट चालू झाला. एकाची आंघोळ होत आहे, दुसऱ्याचं पण काहीतरी चालू आहे. सो चला बस झाला, लेट्स गो फॉर द गोल्ड. तर हा आमचा रूम काहीतरी असा आहे. परदेशी आंघोळ केला, गोरख केला आंघोळीला. इकडे बाथरूम आहे. अरे गोरख पण आला क्या, दोनों एक साथ किया की क्या. तर हा किंग साईज बेड नाही, 2 बेड आहेत. इथे हा सिंगल आहे आणि इथे किंग साईज आहे. सो इथे दोघं जण तिघं झोपलेलो, पण सकाळी मी एवढी इथे खाली आम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस दिली, तिथे झोपलो. आणि हा एक तर खूप सुंदर मस्त रूम आहे. मस्त बजेटमध्ये पण भेटला 2 दिवसासाठी. शनिवार रविवार होता त्यामुळे थोडासा बेटर मिळाला. म्हटलं असंही घेतलं तर आम्हाला एका दिवसाला 2,000 रुपये जात होते. सो थोडेसे पैसे वाचले, 700-800 रुपये आम्हाला वाचलेत. तर घेऊन टाकला, कारण आज संध्याकाळी आम्हाला इथेच राहायचं आहे. हम्पी वगैरे बघून आम्ही इथेच राहू आणि सकाळी लवकर आपण निघू परतीच्या रस्त्याला. तर आपला गोप्रो खराब झाला, त्यामुळे तुम्हाला जो बदामी ते हम्पी हा 1 नंबर रस्ता होता. मस्त गाड्या सपासप आणल्या, बट तो रेकॉर्ड करायला काय भेटला नाही. गोप्रोचा माईक आहे ना, त्याचा कनेक्टर खराब झाला आहे. व्हॉईस रेकॉर्ड होत नाही, त्यामुळे मजा येत नाही. डबिंग काय करणार, त्याला मला सोडू द्या. हम्पीला आलो. हम्पीमध्ये आता जे काय असेल ते दाखवेल तुम्हाला. आम्ही जे काय बघू ते दाखवू तुम्हाला. आणि आपला एक नवीन रायडर तयार झालेला आहे, कुणाल गांजावाला. ये ऐसा सब करके उड़ता है सब. साले को ऑफ रोडिंग मिलेगा ना तो ये हमको ब्रेक लगाना पड़ता है भाई. ठीक है. आणि तिकडे आपले द 06 रायडर तयारीत ऑन द फ्लोअर. इन्स्टंट रायडर. अरे भाई तू नको, गोरख बिजला खरं सांगताय तू. बघा तू 06 रायडर नको, तू इन्स्टंट रायडर ठेव. अरे खरंच मस्त वाटतं, बोलायला मस्त वाटतं. हां, वाईब येते ती. सो न्यू हम्पीमध्ये आपका स्वागत आहे. नाश्ता करा, निघालोय. सकाळचे 9:15 वाजले. 9 वाजता निघायचं हम्पीकडे. नाश्ता करता आता 9:15 वाजले. नाश्ता करू, 10 वाजता निघताना परत घरी येऊ. आता आपल्याकडे गोप्रो असतं, पुढे ही अवस्था आहे की आपण आशीर्वाद करू. पण ते मोठे असतात, मोठी राईड, ते एवढा काय कॅमेरा धरून जमणार नाही. त्यामुळे ते छोटे आता 4 किलोमीटर थांबले आहे. तो न्यू हम्पी, इधर भी लिखा है न्यू हम्पी. तो रात को इधर से आए थे और इधर को जाना है. चला तर मग जाऊया. इथेच नाश्ता करू आणि मग बघू कसं काय आहे. काय मागवायचं, काय काय खाणार तुम्ही. अजून एक प्लेट सांगता मग वड्याची. अजून एक सांग. दोघांनी और एक प्लेट या चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही हम्पीमध्ये आलेलो आहोत. म्हणजे विरूपाक्ष मंदिर जवळ. तिथे समोर बाईक पार्क केल्यात
कोपरा वगैरे टॉप बॉक्समध्ये टाकले आणि समोर चालत विरूपाक्ष मंदिरात जाऊ. आणि हे अशा गोष्टी जे हिस्टॉरिकल स्ट्रक्चर जे काय आहेत त्यांनी बनवलेले तुटलेले फुटलेले सो आता राहिलेत. तर हे अशा गोष्टी खूप इकडे आहेत. तो पहिला आमचा डेस्टिनेशन म्हणजे जो प्लेस आपल्याला एक्सप्लोअर करायचा किंवा बघायचा आहे सो तो आहे विरूपाक्ष मंदिर. सो हा तुमच्या समोर दिसतोय. हा आय थिंक गेट आहे, त्याच्या आतमध्ये एक मंदिर असेल मोठं. तो असं काहीतरी आहे. तो जाऊ बघू कसा काय आहे ते. आपले बॉईज पुढे गेलेले आहेत, मागे कोण राहिले नाही. मी 2 4 5 मी 6वा आहे. सो खूप मस्त वाटते. थोडंसं आता ऊन लागायला लागला. 11 वाजले यायला इथं. ॲक्च्युली 9 वाजता निघायचं होतं पण आता नाश्ता वगैरे करता आणि परत रूममध्ये गेलो. थोडा सेटअप वगैरे करायचा होता त्यामुळे 11 वाजले फाइनली. सो ठीक है, जाते हैं अंदर और दिखाते हैं आपको कैसा है क्या है. वो वेरी एक्साइटेड. पहली बार आया हो, एक बार आएगा तो बार बार आएगा ऐसा भी. सो फायनली आपण गेट जवळ आलेलो आहोत. तिथे काहीतरी जिलेबी आहेत, आपल्याला समजत नाही काय आहे. सो तिथे चप्पल वगैरे काढायचं आणि नंतर मग मंदिरात एंटर करायचं. आतमध्ये मंदिर दिसतोय. आता काय तो मेन मंदिर आहे की माहिती नाही. तो जाऊन आतमध्ये बघू कसं काय आहे ते. तो जाऊया चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढू. हे चला बाहेर चला, काय इथं गर्दी नाही करायची. ऑफिस में जाना काम करना. सो इथला एरिया बघा पूर्ण खाली आहे, जास्त काय अशी माणसं नाहीत. इथं काय असं हे नसेल. आतमध्ये मेन टेम्पल आपण कधी आलेलो नाही, नवीन सगळं बघतोय. पण यार मस्त वाटतं. सकाळी किंवा संध्याकाळी आलो असतो नाही टेम्पलमध्ये. प्रत्येक जो प्लेस असतो, जो विजिट करायचा असतो, काय पॉईंट असतो, तिथे सकाळ किंवा संध्याकाळी गेलो ना तर थोडंसं बेटर फील असतो. आतमध्ये वानर पण येतात मोठे मोठे. माहिती नाही आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड आहे की नाही, बट ठीक आहे जसं आहे तसं तुमच्या समोर आहे. तर ही आहे लक्ष्मी आशीर्वाद देतो. आपण पण घेऊ. पापी आदमी ये छीन छुट्टा पैसा निकाल, पैसा निकाल छुट्टा. बोललो काय पैसे तुला की तुला नाही पैसे आलो तू शिकून आहे रे. माझ्या घरी फुल दिलेले आहे. ठीक आहे. तर विरूपाक्ष मंदिरात एंटर केल्यानंतर पहिला जो गेट आहे त्याच्यानंतर दुसरा एक गेट लागतो आणि त्याच्यानंतर मग लेफ्ट साईडला लागेल तुम्हाला लक्ष्मी हाती दिसते. ते तुम्ही त्या केला वगैरे काय देऊ शकता. पैसे दिले तरच तुम्हाला तो आशीर्वाद देईल, नाही तर आशीर्वाद मिळणार नाही. सो आमचं ते झालेलं आहे बघून आणि चालू आता आम्ही टेम्पल करे, मेन टेम्पल करे. मित्रांनो आपण आता एक असा आलो आणि हा आहे टेम्पलचा मेन टेम्पलचा एंट्रन्स. तो बंद ठेवला आहे ॲक्च्युली ना. तिथून सरळ एक एंट्री आहे. ती एंट्री 25 रुपये तिकीट काढून स्पेशल एंट्री भेटते आणि इथून जो आहे तो लाईनीला उभा राहून जेव्हा त्यांची माणसं संपतात तेव्हा 25 रुपये दिलेली माणसं संपतात तेव्हा इथून उघडला जातो आहे. सो असं काहीतरी आहे. तो इथपर्यंत उघडेपर्यंत आम्ही पुढे जाऊन येऊ. तर म्हटलं तिथं लाईनीला उभं राहण्यापेक्षा हे सर्व करून येऊ आणि जर गर्दी असेल तर मग स्पेशल एंट्री घेऊन आतमध्ये येऊ. काय हे येतं ना रिफ्लेक्शन हां मंदिराची उलटी बाजू येते ते हे देतो हां प्रकाश येऊन जाणार तो आहे. तो आहे. हा जो तुम्हाला दिसतोय ना इथून एक शाडो येते. ती पूर्णपणे क्लिअर मंदिराची एक उलटी शाडो दिसते. चला दिसले आपल्याला. लाईट थोड्या वेळासाठी तिकडे गेलो आणि ही गर्दी झालेला आहे. खरा वेळी को जागा नाही मंकी घेते शिवमला. तर मित्रांनो दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता बाहेर चालू आहे. तिथे दाखवायला मोबाईल अलाउड नव्हता पण सुंदर दर्शन करतं. एकदम स्पष्टपणे शिवलिंग दिसतं. सो मस्त वाटतं इथे येऊन आणि फोटोमध्ये बघून पण मजा नाही. तुम्हाला जर इथे असा हा जो फील घ्यायचा तिथे यायला लागेल. असं नुसतं फोटोमध्ये बघून
मजा नाही. सो काय ढोल बीच में ढोल आ गया. ठीक आहे, मजा नाही का? तर झालंय दर्शन घेऊन. आणि आता बघू आता इथं आउटसाईडला काय आहे काय नाही आहे. जर असेल तर बघू, नसेल तर मग आपण आपल्या सेकंड डेस्टिनेशनकडे काय आणि तुम्हाला पण दाखवू. सो ठीक आहे, बघू काय आहे काय नाही ते. हां इथे पण बघण्यासारखाच व्ह्यू आहे मित्रांनो. हे बघा इकडनं आता आम्ही आलो. हा आउटसाईड आहे आणि ते जाताना हे असे दगडावर कोरलेले नाग काय नागाचे जास्त करून मूर्ती आहेत आणि नागच दिसत आहे. हां देवादेवींचे पण आहेत. नागदेवताचंच काहीतरी सीन आहे. इथे मेन हा काळा दगड आहे, त्याच्यावर मोठा असा नाग आहे. सुपर. तर मित्रांनो विरूपाक्ष मंदिरच्या बाहेर आलेलो आहोत. दारासमोर तिथे पार्क आहेत आणि थोडंसं आता काहीतरी ड्रिंक करायचं. ड्रिंक म्हणजे काहीतरी सॉफ्ट ड्रिंक, लिंबू सोडा वगैरे असं काहीतरी. सो ते बघायचं. तुला थोडंसं बाजारात जरा बाजारात नजर मारू, काय भेटलं तर आपण घेऊ. इकडं इथे बघा इथे ही बस आहे. कोणती माहिती नाही, नावा जिलेबीसारखी असतात त्यामुळे आपल्याला काय माहिती नाही. हम्पी का काहीतरी असतं, हम्पी टू असं काय कुठे पुढे. सो तर बघू जरा मार्केटमध्ये पण नजर मारू ना कशी काय आहे. इथे पार्किंग आहे, सगळी पार्किंग इथेच आहे. आणि वरती समोर बघा हा डोंगर आहे, त्या डोंगराच्या वरती पण काहीतरी एक टेम्पल सारखं आहे. सो सगळं काय आता बघणार ना, जेवढं आपल्याला पॉसिबल होईल. जे मेन आहे थोडंफार ते बघू. यांना काय पाहिजे रे? चष्मा केसमा कोणला ठीक आहे घरी. ते नॉर्मल मार्केट सगळीकडे असं असतं पुढे गेलं तरी आपण. पण इथला परिसर ना खूप मस्त आहे. काय असं टेन्शन नाही. दुपार झाली ऊन लागते बट स्टील आम्ही फिरतोय. मजा येते. काला पाण्याची वेळ आलेली आहे.